अंगणवाडी सेविका आजारी पडलेल्या आहेत, सरकारी दवाखान्यामध्ये भरती आहेत, तर आम्ही माती खा आंदोलन करणार आहोत। जेव्हा चालू होते तेव्हा देशातलं कुपोषण वाढते आणि पण शासन आमच्याकडे लक्ष देत नाही, म्हणून आम्हाला हा आक्रोश मोर्चा करावा लागत। थकल्यात ते कोणाकोणाचे परिवार नुसत्या आमच्या मानधनावरच आहेत। या संविधानावर जो भारत चालतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना प्रथम प्राधान्य दिलं। काम करतो प्रत्येकाच्या घरी, कोरोनाच्या पिरियडमध्ये सुद्धा आम्ही घरात बसलेलो नाही। CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील जिल्हा परिषद भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी आज अंगणवाडीचा या ठिकाणी आक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यानिमित्त या ठिकाणी चर्चा करत आहोत। मला वाटते बरेच दिवस झाले, या ठिकाणी महिन्याच्या वर झाले आज यांचा अंगणवाडीचा मोर्चा चालू आहे। यांचे प्रलंबित प्रश्न आहेत, परंतु या ठिकाणी आतापर्यंत त्यांचा एकही प्रश्न न सुटल्यामुळे या ठिकाणी आज नाईलाजाने त्यांनी या टाळ निनाद मोर्चा आणि या ठिकाणी आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे। त्यानिमित्त या ठिकाणी शततारका काटकर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करतो। काय सांगणार का? नमस्कार, मी शततारका काटकाडे, राज्य उपाध्यक्ष। आमचा 4 डिसेंबरपासून बेमुदत संप चालू आहे। हा संप नुसता संप चालू नाही, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक गावोगावी तालुक्यामध्ये आम्ही हा मोर्चाचं आंदोलन केलेलं आहे। आज आम्हाला 1 महिना 12 दिवस झालेले आहे, पण अद्यापही सरकारने आमची वेतनाची मागणी मंजूर केली नाही। यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी मोर्चे काढतो। आमचे आंदोलन हे इतके म्हणजे भजन मोर्चा झाला, टाळनाद मोर्चा झाला, भाकरी मोर्चा झाला, गाढव मोर्चा झाला, बांगडी मोर्चा झाला, असे वेगवेगळे प्रकारचे आमचे आंदोलन झालेले आहे। पण सरकारला अजून काही जाग आलेली नाही। यानंतर आता जर सरकारला जाग नाही आली तर आम्ही नाही का माती खा आंदोलन करणार आहेत। एवढंच नाही, इथंच नाही खाणार, तर आम्ही दुसरीकडे पूर्ण जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम करणार आहोत। आणि मला एवढं सांगायचं आहे की अंगणवाडी सेविकेला वेतन श्रेणी 26,000 रुपये वेतन दिलं पाहिजे, मदतनीसला 20,000 रुपये, मिनी अंगणवाडी सेविकेला 26,000 दिले पाहिजे। आणि ज्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका रिटायर होणार आहेत त्यांना सेवानिवृत्ती नंतर जगण्या इतकं तरी मानधन दिलं पाहिजे। कमीत कमीत आज त्या 30 ते 40 वर्ष झाले सर्व्हिस करत आहेत, पण त्यांना अद्यापही सेवानिवृत्तीनंतर एक रकमी लाभ फक्त मिळालेला आहे, पण 2016च्या महिलांना सुद्धा भेटला नाही। एवढंच नाही, तर यानंतरचे जे आंदोलन होणार आहेत, ज्या रिटायर झालेल्या अंगणवाडी सेविका त्या सुद्धा इथं आलेल्या आहेत। खेडोपाडीमध्ये एक महिना जे आंदोलन झालेलं आहे, त्या महिलांची आता सध्या इतकी उपासमार होत आहे, त्यांना नाही का इतके दिवस वाटत होते की आमचा निर्णय हा पहिल्यांदा एवढा मोठा संप झालेला आहे की उपासमार झाल्यामुळे अंगणवाडी सेविका आजारी पडलेल्या आहेत, सरकारी दवाखान्यामध्ये भरती आहेत आणि त्यांची मानसिकता सुद्धा बदलत आहे। एवढंच नाही, तर प्रकल्प कार्यालयातून नोटीस आल्यानंतर बऱ्याच अंगणवाडी सेविकेला बीपीचा त्रास झालेला आहे, शुगर सुरू झालेली आहे। संप मोडण्याचे काम हे अधिकारी करत आहे, पण संपामध्ये तोडगा करण्याचं काम कुणीही करत नाही। मला सरकारला विनंती करते, मी आक्रोश करत आहे की अंगणवाडी सेविकेला सेवानिवृत्तीनंतर लवकरात लवकर सेवानिवृत्तीचे फायदे दिले पाहिजे। अंगणवाडी सेविकेला 26,000 रुपये मानधन दिलं पाहिजे। जर आता यापुढे तुम्ही दिलं नाही तर आम्ही माती खा आंदोलन करणार आहोत। देशाचा भावी आयुष्याचा जर एखादा नागरिक चांगला बनवायचा असेल तर माता जन्म देते, परंतु या ठिकाणी माता जन्म दिल्यानंतर जो प्रक्रिया सुरू होते 2 नंबरची माता म्हणलं तर अंगणवाडी। सर्व काही लहानपासून ते 7 ते 8 वर्षापर्यंत पूर्ण अंगणवाडी बघते आणि त्याच्यानंतरचा आई असते। तर आम्ही संप चालू केलेला आहे आणि आम्ही जो 0 ते 6 वर्ष आणि नंतर किशोरी मुली आणि नंतर गरोदर माता, स्तनदा माता यांच्या जन्मापर्यंत, मुलाच्या जन्मापर्यंत आम्ही जो अंगणवाडीतर्फे विकास करतो। पण आज असं झालं आहे की शासनाला ह्या गोष्टीची कोणतीही म्हणजे हे वाटत नाही आहे की गंभीर बात वाटत नाही आहे। आणि जर काही होत असेल, कुपोषण वगैरे होत असेल तर फक्त अंगणवाडीचा संप जेव्हा चालू होते तेव्हा देशातलं कुपोषण वाढते आणि काहीतरी होते असं सांगलं जाते। पण मुळात जर आम्ही अंगणवाडी सेविका जर ह्या चांगल्या असलो आणि म्हणजे पगारी जास्त असले आम्हाला आणि जगण्यापुरतं तरी मानधन कमीत कमी द्यायला पाहिजे आम्हाला, आणि तेवढं जर दिलं तर आम्ही अजून जास्त विकास करू आणि या देशाची एक भावी नागरिक आम्ही घडवू, असं मी या ठिकाणी बोलू इच्छितो। या ठिकाणी मी नेहमी सांगतो की या ठिकाणी एखादी इमारत जर बांधायची असेल तर त्याला मिस्त्री पक्का पाहिजे आणि पाया पक्का पाहिजे, तर ती बिल्डिंग उभी राहते। त्याप्रमाणे या ठिकाणी आईने जन्म दिल्याच्या नंतर दुसरी आई म्हणून या ठिकाणी अंगणवाडीच्या मदतनीस कार्यकर्तीकडे बघल्या जातं आणि सर्व काही या मदतनीस कार्यकर्ते करतात। काय सांगणार आपण?
तुम्ही बोलताय ते खरं आहे. नमस्कार, मी वैशाली कसबे प्रकल्प 1 नांदेडमधून बोलत आहे. खरोखरच जन्म दिल्यानंतर बाळ पोटात राहिल्यापासून आणि बाळ 6 वर्षाचं होईपर्यंत हे अंगणवाडी सेविकेचं काम असते आणि हे काम आम्ही आमच्या मुलांना बाजूला ठेवून ते मुलं आमचे म्हणून आमच्या जेवढे पटावरचे लाभार्थी त्यांची काळजी घेत असतो. पोटात बाळ राहिल्यापासून बाळ जन्मेपर्यंत लसीकरण, त्याच्या सगळ्या सुविधा, त्याची खाण्याची सोय, त्याचं सगळ्या प्रकारच्या सुविधा आम्ही त्याला पुरवत असतो. शासनाच्या जेवढ्या काही योजना आहेत तेवढ्या गरोदर माता, स्तनदा माता, किशोरी मुली ह्या सगळ्या योजना आम्ही पुरवत असतो. पण शासन आमच्याकडेच लक्ष देत नाही म्हणून आम्हाला हा आक्रोश मोर्चा करावा लागत आहे. एवढे सगळे मोर्चे काढून सुद्धा शासन आमच्याकडे थोडं पण लक्ष देत नाही. आता आम्हाला माती खाण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहिला नाही. आमच्यामध्ये विधवा परित्यक्त्या आहेत ज्यांचं पोट याच्यावरच आहे. त्या बायका उपासमारीला आलेल्या आहेत. त्यांना जेवण्यासाठी किंवा जगण्यासाठी कुठल्याच प्रकारचे मानधन नाही किंवा दुसरं कुठलं कामही करता येत नाही. हे काम असल्यामुळं दुसऱ्या कामाला जाता येत नाही आणि त्याच्यामुळे त्यांची खूप उपासमार चालू झालेली आहे. तरी शासनाने आमच्या लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्या. आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा. तसेच आमचं मानधन 26,000 रुपये करावं. मिनी अंगणवाडीचं मानधन 26,000 रुपये करावं. मदतनीसचं 20,000 रुपये करावं. तरच आम्हाला जगण्याचा मार्ग भेटेल. नाही तर आम्हाला हे काम करून दुसरं काम करायला वेळही नाही भेटणार. मग आम्हाला उपाशी मरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. एवढं बोलून मी या ठिकाणी अंगणवाडी सेविका मदतनीस या ठिकाणी उपोषणला बसल्या आहेत. या ठिकाणी मोर्चा चालू आहे. त्यांचं म्हणणं एवढं आहे की जर समजा या ठिकाणी शासनाने आम्हाला पेमेंट नाही वाढवलं, पगार जर नाही वाढवल्या तर या ठिकाणी माती खाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि यानंतरचं जे आंदोलन आहे किंवा यानंतरचा जो मोर्चा आहे तो या ठिकाणी माती खाऊन मोर्चा या ठिकाणी करणार आहेत. काय सांगणार आपण? सर, आमच्या सरकारकडे एवढीच विनंती आहे की सरकारनं आमच्या मागण्या लवकरात लवकर मंजूर कराव्यात. कारण सगळ्यावर आता उपासमारीची वेळ आलेली आहे. खूप थकल्यात ते. कोणाकोणाचे परिवार नुसत्या आमच्या मानधनावरच आहेत. त्यांची खूप हाल अपेष्टा होत आहे. आता याच्यामध्ये मुंबईच्या मोर्चामध्ये आमच्या 2 भगिनी वारल्यात. हार्ट अटॅक येऊन गेले त्याने. त्यांना आजार वाढत आहेत. तरी सरकारनं आम्हाला 26,000 रुपये सेविकाला, मदतनीसाला 20,000 रुपये, त्याच्यानंतर ग्रॅज्युटी आणि पेन्शन कमीत कमी आम्हाला जगण्यापुरतं तरी दिलं पाहिजे अशी अपेक्षा ठेवून सरकार आमच्याकडे लवकर लक्ष देईल अशी मी विनंती करते. बऱ्याच या अधिकाऱ्यांमध्ये लाखो पगारी आहेत, परंतु या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस म्हटलं की या ठिकाणी शासन मागं पाठ फिरते असं यांचं म्हणणं आहे. काय सांगणार आपण याविषयी? नमस्कार, मी नंदा मोतीराम जोंधळे, अंगणवाडी सेविका प्रकल्प 1 मधून आहे. आज आमचा 1.5 महिना झाला मोर्चा चालू आहे. 1.5 महिन्याचं आमचं मानधन गेलेलं आहे. याच्यामध्ये जे विधवा आहेत, परित्यक्ता आहेत आणि ज्यांचे ग्रामीणच्या महिला आहेत त्यांचं घर पूर्ण अंगणवाडीवर अवलंबून आहे. अक्षरशः त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. नागपूर ठिकाणी आम्ही हिवाळी अधिवेशनला जाऊन आलोत, मुंबईला जाऊन आलोत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, ग्रामीणमध्ये मोर्चे चालू आहेत. पण सरकार आमची कोणतीच दखल घेत नाही. सरकारने जर दखल घेतली तर आमचा काहीतरी निर्णय लागेल आणि आम्हाला 26,000 अंगणवाडी सेविकेला 26,000, मदतनीसला 20,000 आणि मिनी अंगणवाडीला 26,000 मानधन द्यावं असं आमचं म्हणणं आहे. जर आमदार खासदार सेवानिवृत्त झाले तर त्यांना घरी बसून सुद्धा 1-1 लाख पेन्शन मिळते. आम्ही तर एवढी सेवा देतो, रात्रंदिवस आम्ही अंगणवाडीसाठी राबतो. आता संप असून सुद्धा पालकांचे आम्हाला फोन चालू आहेत, ताई लसीकरण कधी आहे, THR आला का, खाऊ आला का. प्रत्येक लाभार्थी काही ठिकाणी सलम एरिया आहे ते आपल्या अंगणवाडीच्या खाऊवरच आहेत. पण त्यांची उपासमार त्या बाळांची होत आहे. जे माता आमच्याकडे बाळं ठेवून कामाला जातात तर 1 ते 2, 3 वाजेपर्यंत लेकरं आम्ही येईपर्यंत आमच्याजवळ राहतात. काहीचे त्या कामाला जातात तर त्यांच्यावर एवढं बिकट प्रसंग आलेले आहेत. तर त्यांच्यावर शासनानं आमचा लवकरात लवकर निर्णय लावावा आणि मानधन, ग्रॅज्युटी, पेन्शन लागू करावं. जसं आमदार खासदारांना आहे ते बी मानधनीच असून त्यांच्याकडे लक्ष सरकार जास्त देते. आणि आम्ही एवढी सेवा रात्रंदिवस देऊन त्यांचं कोणतं लसीकरण असेल, कोणतं आरोग्य खात्याची टीम आली, कुठली टीम आली, अंगणवाडी सेविकेला बोलवा. आम्ही आमच्या घरचे आजारी जरी असले, बाळं, लेकरं, नवरा, तरी आम्ही ते सगळं टाकून त्या ठिकाणी हजर राहतो. एवढे आम्ही रात्रंदिवस मेहनत करतो. मग शासनाला आमचा जाग का येऊ नये, आमच्याविषयी त्याला दयामाया का येऊ नये. आता ते माती खाऊ आंदोलन म्हणल्यासारखं माती खाण्याची प्रत्येक अंगणवाडी सेविकेवर,
मदतनीसवर वेळ आलेली आहे. शासनानं ताबडतोब आमचा निर्णय मान्य करावा आणि जे संविधानावर भारत चालतो आपला, त्याच्यामध्ये ह्या संविधानावर जो भारत चालतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना प्रथम प्राधान्य दिलं आणि प्रसूती रजा 12 तास काम करण्याचं यंत्र बाबासाहेबांनी आम्हाला राबून दिलेलं आहे. त्या संविधानाला डावळून तुम्ही जर दुसरं करत असाल तर याच्यावर त्या शासनावर धिक्कार आहे, निषेध आहे. शासनाला दुसरा पर्याय उरलेला नाही आहे का, आमच्यावरच विषय राहतो. त्यांनी आमच्याकडं लक्ष द्यावं. एवढ्या सुविधा शासनानं बाबासाहेबांना आमच्यासाठी करून ठेवलेल्या आहेत. त्या संविधानावर आधारित जे काय या कलम आहेत ते आम्हाला लागू करून लवकरात लवकर आमचा निर्णय लावावा आणि आम्हाला 26,000 मानधन द्यावं एवढी आमची इच्छा आहे. नमस्कार. जय भीम, जय भारत. या ठिकाणी बऱ्याच महिलांनी टाळ आणले आहेत, परंतु काही महिलांनी या ठिकाणी शासनाला दाखवून द्यावं की नियम काय आहेत. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं संविधान देखील आणलेलं आहे की जे की संविधान बघून तरी शासन या ठिकाणी जागेवर येईल असं त्यांचं म्हणणं. सध्या 10,000 आहे सर. मी वाढवायची तुमची इच्छा आहे? 26,000. 20,000 करणे. तुम्हाला वेतन पाहिजे या मानधन पाहिजे? वेतन पाहिजे. वेतन पाहिजे. शासनाला काय सांगणार तुम्ही याविषयी? शासनाला एवढंच सांगायचं आहे की जोपर्यंत तुम्ही 26,000 वेतन करणार नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही आणि अंगणवाड्या सुद्धा उघडणार. आम्ही तळागाळात जाऊन काम करतो. प्रत्येकाच्या घरी कोरोनाच्या पिरियडमध्ये सुद्धा आम्ही घरात बसलेलो नाही. तरी शासनाने आमची थोडीच तरी दखल घ्यावी अशी विनंती करते मी शासनाला की जोपर्यंत 26,000 होणार नाही, मदतनीसला 20,000 नाही, तोपर्यंत आम्ही संप माघार घेणार नाही. या ठिकाणी आपण नांदेड परिसरातील जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर आहोत आणि या ठिकाणी महिलांनी ठिय्या आंदोलन या ठिकाणी आक्रोश मोर्चा घेतलेला आहे. या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील हजारो महिला या ठिकाणी आपण पाहत आहात या ठिकाणी आक्रोश मोर्चात उपस्थित आहेत आणि या ठिकाणी जोपर्यंत शासन यांना वेतन करणार नाही आणि वेतनमध्ये वाढ करणार नाही तोपर्यंत हा मोर्चा त्यांनी मागे घेणार नाहीत. यानंतर लगेच या ठिकाणी काही दिवसात जर पेमेंट नाही मिळालं तर आणि वेतन नाही झालं तर त्यांनी माती खाऊ आंदोलन देखील करणार आहेत असं या अंगणवाडीच्या महिला सांगत आहेत. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.